रात्री नंगी पुंगीचं लाईव्ह होतं, ते पाहिलं मी. ते लाईव्ह होतं रुपालीताई चाकणकर आणि तो जी काही कॅप्टन खरात आहे ह्या विषयावर. त्यावेळेला माझ्या मनात एकच प्रश्न आला, अरे बापरे, ही किती बावळट किती मूर्ख बाई आहे, हिला काय डोक्याचा भाग आहे का, डोक्यामध्ये काय भरलं हिच्या हेच कळलं नाही. आता तिचं म्हणणं असं आहे, अच्छा म्हणजे तुमच्या लक्षात नाही आलं का ही नंगी पुंगी चुंगी कोण? अहो खरकटी पत्तरवाळी. हां, गावावरून ववाळून टाकलेली रिकामी जानी, ह्याचा त्याचा खात फिरणारी मोकार म्हैस, गावाच्या कडनी जगणारी. आलं लक्षात? आणि तरी बी जर तुमच्या कुणाच्या लक्षात आलं नसेल तर गुगलवर जावा आणि सर्च करा की गावाच्या कडनी फिरणारी मोकार म्हैस, नंगी पुंगी चुंगी, रिकाम टेकडी आणि लोकाचा खाणारी. तुम्ही जर हे सर्च केलं, गावावरून ववाळून टाकलेली जानी, आणखीन एक नाव राहिलं होतं, हे जर सर्च केलं तर गुगल तुम्हाला फोटोसहित दाखवलं बरं का, प्रश्नच नाही. बरं चला, तर त्या चुंगी नंगीचा विषय काय होता, नंगीचा, तर तिचा असा विषय होता की तिचं म्हणणं आलं की रुपालीताई चाकणकरांना ही जी लोक ट्रोल करतात ते त्यांचं काम आहे, ते त्यांच्यावर मुद्दाम आरोप करतात. कारण रुपालीताई चाकणकरांचा कॅप्टन खरात ह्यांना गुरु मानलं होतं रुपालीताई चाकणकरनं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुचे पाय धुणे किंवा गुरुला वडिलाप्रमाणे मानतात, आईची माऊलीची दर्जा गुरुला दिलेली असते आणि गुरुला वडील मानतात. त्यामुळं रुपालीताई चाकणकरनी त्यांचे पाय धुतलेले आहेत किंवा तो दांडा धरलेला आहे, छत्रीचा दांडा धरलेला आहे असं म्हणायचंय मला. हां, वेगळा अर्थ नका काढू. तर रुपालीताई चाकणकरने छत्री त्यांच्या डोक्यावर धरलेली आहे. त्याचं कारण तेच आहे की रुपालीताई चाकणकरने त्यांना गुरु मानलं होतं, असं त्या नंगीचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिनं परत एक सांगितलं की तो जो बाबा आहे तर तो बाबा हा खूप विद्वान होता किंवा काय, त्यामुळं तो प्रसिद्ध होता. प्रसिद्ध असल्यामुळं आपले एकनाथ शिंदे साहेबसुद्धा त्यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो आहेत. मग फोटो असलं म्हणून काय कोण असं असते का, तसं असते का, कोणाबरोबर पण कोण फोटो काढतो. आता पुढच्या ह्या फोटोचे विषय मी तुम्हाला सांगतेच, पण हां, आता रुपालीताई चाकणकरने त्यांना गुरु मानलं होतं, त्यामुळं त्यांनी पाय धुतले. आता ती गुरु गुरु तसे निघतील हे काय रुपालीताई चाकणकरला स्वप्न पडलं का? हां, हे सगळे प्रकरण बाहेर आल्यानंतर, त्या कॅप्टन खरातचे सगळे प्रकरण बाहेर आल्यानंतर रुपालीताई चाकणकरनी पुन्हा पाय धुतले का त्यांचे? नाही धुतले ना. हे सगळे प्रकरण घडायच्या आधीच रुपालीताई चाकणकरनी पाय धुतलेले आहेत असं त्या नंगीचं म्हणणं आहे. आता मला एक सांगायचं आहे, रुपालीताई चाकणकर स्वतःच एवढ्या अंधश्रद्धेत अडकलेल्या आहेत आणि मग जेव्हा बाहेर मोठ्या मोठ्या सभा होतात त्यावेळेला सभेमधले रुपालीताई चाकणकरांचं भाषण काय असतं माहिती आहे का, की आपली मुलगी सासरी जाताना तिच्या हातामध्ये राज्यघटना द्या. हे वाक्य 100% बरोबर आहे. मुलीच्या हातात जर राज्यघटना असेल तर कुणाच्या बापाची ताकद नाही त्या मुलीवर अन्याय करायची. मग मला एक कळत नाही, रुपालीताई चाकणकर जगाला ज्ञान देणाऱ्या त्या राज्यघटना हातात घ्यायची सोडून ह्या बुवा बाबाच्या फटकेत, ह्या भोंदू बाबाच्या फटकेत अडकल्या कशा? हा मेन पॉइंट आहे. म्हणजे भोंदू बाबाच्या, आता ही काय म्हणली, आई म्हणतात, ज्या गुरुला आई म्हणतात, बाप म्हणतात. तर मग रुपालीताई चाकणकरांना हे कसं माहीत नव्हतं की आपली आई बाप काय कार्य करतात, आपल्या आईचं बापाचं काय काय चाललंय, हे रुपालीताई चाकणकरांना माहीत नव्हतं. बरं असो, ते पण रुपालीताई चाकणकरांना माहीत नाही. आता हिचं म्हणणं काय झालं की रुपालीताई चाकणकर आणि आत्ता ही बाई आत्ता बोलते आणि दररोजच्या व्हिडिओमध्ये जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान असेल आणि असे अनेक थोर पुरुषांची नावं घेते. मग स्वतः ही बाई थोर पुरुषाला मानते का अंधश्रद्धेला मानते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव नाही म्हणत होते, पण ते कशासाठी म्हणत होते की देवाच्या नावावर जगणाऱ्या लोकांनी मंदिरात यायला सुद्धा प्रवेश दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. देवानी प्रवेश कधी नव्हता अडवला, पण देवाच्या नावावर जगणारे ह्या बाबासारखे जे भोंदू बाबा आहेत ते. आणि आता हिनं काय म्हणती की तो जी खरात बाबा आहे त्यानं रिद्धी सिद्धी निद्धी विद्धी काय बुद्धी सगळं काही प्राप्त केलंय, 3-4 वर्ष त्याचं शिक्षण घेतलंय आणि हे असतं बरं का. ही स्वतः नंगीबाई सांगते की हे असतं, रिद्धी सिद्धी निद्धी बुद्धी विद्धी जादू टोना सगळं असतं.
ही असं नंगीबाईचं म्हणणं आहे. मग ही थोर पुरुषांच्या विचारानं चालते का? थोर पुरुषांना मानते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ही जादूटोणा असले प्रकार काही नसतात. तेवढंच नाही, ज्योतिबा फुलेंनी पण तेच सांगितलेलं आहे, जादूटोणा काही नसतं. संत गाडगे बाबांनी पण तेच सांगितलेलं आहे, हे जादूटोणा भोंदूगिरी आहे, ते काही खरं नसतं. तर ज्या महापुरुषांचे हे नावं घेते त्यांचे विचार हिच्या डोक्यात आहेत का? का फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी नावं घेते थोर पुरुषांची, की बाबा आपल्याला असं वाटलं पाहिजे बघा थोर पुरुषांची नावं घेते. बरं, आता हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूयात. हे अंधश्रद्धा वगैरे आपण सरकवूयात बाजूला. आत्ता ह्या बाईनं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, की तो जो बाबा आहे खरात बाबा हा रिद्धी सिद्धी प्राप्त झालेला बाबा असल्यामुळं त्याच्यामुळं कितीतरी कुटुंबाचं कल्याण झालेलं आहे, असं ह्या बाईचं म्हणणं आहे. त्यामुळं आपले मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ह्यांचेसुद्धा त्याच्यासोबतचे फोटो आहेत. फोटो कुणी पण काढतं. अगं नालायक बाई, माझ्या तोंडात घाण शिवी आली ती पण मी कंट्रोल केलं. अगं बावळट नालायक बाई, तुझं मग असं काम झालं ग. आपलं ते बाबा, दुसऱ्याचं ते कार्ट. आज रुपालीताई चाकणकरचे त्या बाबाबरोबरचे फोटो व्हायरल झाले. तू त्याला की बाबा तिनं गुरु मानला होता म्हणून फोटो काढले म्हणली. मग ज्या वेळेला जरांगे पाटलांबरोबर काही वर्षापूर्वी 1-1.5 वर्षापूर्वी एका पुरीनं सोशल मीडियावर जे प्रकार घडला, की एक जणाला सोशल इंस्टाग्रामवर नंबर दिला, त्या नंबरवरून त्या दोघांची ओळख झाली, त्या पोरानं मैत्री करून त्या पुरीला फसवलं गेलं, त्या पुरीला ब्लॅकमेल केलं गेलं, त्यामुळं त्या पुरीनं आत्महत्या केली. त्या पोराचा फोटो कुठंतरी जरांगे पाटलांसोबत काढलेला फोटो त्यानं सोशल मीडियावर टाकला होता. आता जरांगे पाटील रस्त्यानं जरी चालायले तरी त्यांचे फोटो लोक काढतात त्यांच्यासोबत जाऊन. त्या जरांगे पाटलांची ओळख पण नसती तरी पण लोक फोटो काढतात आणि हौसनं टाकतात की बाबा ही संघर्ष योद्धे आहेत. कितीतरी मराठ्यांचं कल्याण करणारे, मराठ्यासाठी संघर्ष करणारे योद्धे आहेत, त्यांच्यासोबत फोटो काढायचा हा सगळ्यांना नाद असतो. मग त्यावेळेला हीच नासकी बाई, मोकार बाई काय म्हणली की जरांगे पाटलांशी तो पोरगा निगडीत आहे, बघा ह्याचे कार्यकर्ते कसे आहेत, बघा ह्याचे. जरांगे पाटलांबरोबर मी काही दिवसाखाली फेसबुकला त्या पोराचा फोटो बघितला होता आणि त्या पोरानं आता डिलीट केला. मग जरांगे पाटलांबरोबर काढलेला फोटो तुला चुकीचा वाटला, त्याच्यात तू जरांगे पाटलांना सामील केलंस. मग ही बाई तर रुपाली चाकणकर ताईनं तर त्यांचे पाय धुतलेले व्हिडिओ फोटो आहेत, त्यांच्यावर छत्री धरलेले व्हिडिओ फोटो आहेत. आणि त्यांनी तर एका बलात्कार्याला, गुन्हेगाराला गुरु मानलं होतं. तू स्वतः सांगितलं ना गुरु मानलं होतं. म्हणजे एक बलात्कारी गुन्हेगारी ह्यांचा गुरु होता. इतके वर्ष ते गुरुची सेवा करत होत्या, ती बी एका बलात्कारी गुरुची. हे तुला बरोबर योग्य वाटलं. पण जरांगे पाटलाची आणि त्या पोराची ओळख नसताना सुद्धा सहज चलत चलत फोटो काढलेला फोटो जर टाकला तर ते तुला चुकीचं वाटलं. म्हणजे त्यामुळं तू जरांगे पाटलांना चुकीचं ठरवलंस. जरांगे पाटलांना त्या फोटोमुळं तू चुकीचं ठरवलंस. आणि ह्या चाकणकर बाईंनी पूर्ण बलात्काराची सेवा केलेली आहे, ते तुला योग्य वाटायलंय. तिथं म्हणती की काय स्वप्न पडलं होतं का की तो व्यक्ती तसा निघणार आहे म्हणून गुरुला आईसारखं मानतात. मग जरांगे पाटलांना फोटो काढताना काय स्वप्न पडलं होतं का ती पोरगा पुढं काय करणार आहे ते. म्हणून मी पहिले शब्द काय म्हणले, हिचं लाईव्ह बघितलं तवाच मला हिची लायकी आणि हिचं असं काम आहे खोट्याला भरपूर साथ देणे, जनतेची दिशाभूल करणे. म्हणून मी म्हणलं की ही बाई 1 नंबरची मूर्ख आहे. आता दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांचे जे काही समर्थक किंवा जे काही कार्यकर्ते जरांगे पाटलांसोबत राहून नंतर फुटले, किंवा एखाद्या कार्यकर्त्यानं, मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ टाकला होता की बाबा हाताचे 5 बोटं सारखे नसतात, या काहीचे लेकरंसुद्धा सारखे नसतात, प्रत्येकाचा मेंदू हा वेगळा असतो. जरांगे पाटलांचा एखादा कार्यकर्ता चुकीच्या गोष्टीत सापडला, चुकीच्या गोष्टीत, तर हिनं दोष डायरेक्ट जरांगे पाटलांना देती. मग आता हे सगळ्या गोष्टी चाकणकर बाईला का नाही लागू होत. म्हणजे जरांगे पाटलांच्या ग्रुपमध्ये जेव्हा कार्यकर्ते समर्थक सामील होतात त्यावेळेला काही जरांगे पाटलांना स्वप्न पडलेलं असतं का जरांगे पाटील अंतर्यामी आहेत. जसं रुपालीताई चाकणकर अंतर्यामी नव्हती, जसं रुपालीताई चाकणकरला स्वप्न पडलेलं नव्हतं की ही बाबा इतकं वर्ष, म्हणजे
सहवासात राहून पण स्वप्न नव्हतं पडलं की बाबा ही बाबा इतकं वर्ष फसवतोय, महिलांवर अत्याचार करतोय, बलात्कार करतोय. हे स्वप्न रुपालीताई चाकणकरला पडलेलं नव्हतं का, तर रुपालीताई चाकणकर अंतर्यामी नाहीत. मग जरांगे पाटलांच्या संपर्कात येणारे लोक किंवा जरांगे पाटलांचे समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, जर त्यांनी एखादं चुकीचं काम केलं तर जरांगे पाटलांना काही स्वप्न पडलेलं आहे का की तो व्यक्ती पुढं चुकीचा करणार आहे का? जरांगे पाटील अंतर्यामी आहेत. मग मूर्ख बाई, नासकी बाई, जर जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याने किंवा कुणी जर काही चुकीचं केलं तर तू त्यामध्ये जरांगे पाटलांना कसं काय चुकीचं ठरवत होतीस? तेव्हा तुझी बुद्धी काही शेण खायला जाती का? आता आली सभा करायला इथं, आता आली रुपालीताई चाकणकरला स्वप्न पडलं होतं का, अंतर्यामी आहेत का म्हणून विचारायला. मग काय जरांगे पाटलांना स्वप्न पडत होतं का? सहज जरी जरांगे पाटलांबरोबर कुणी फोटो काढला आणि टाकला आणि त्या जर व्यक्तीकडून काय झालं, त्यानं जर काही चुकीचं केलं तर ही डायरेक्ट जरांगे पाटलांचं नाव घेऊन सांगत होती की ह्याचे कार्यकर्ते असे, ह्याचे समर्थक असे आणि ह्याचा मेन पण असाच, गंजाड्या बांजाड्या काय जे असेल ती. आता तू तशी, तू बिवडी ती बिवडीच. दुनिया ने हमको दिया क्या. पुढचं तुम्हीच बोला, मी नाही बोलत. हां, शरीराचे माप दाखवायचे कशासाठी? लाईकसाठी, व्ह्यूजसाठी. म्हणजे तू तशीच, तू ज्याचं समर्थन करतीस ते तसेच, त्यांच्यावरचे तसेच, त्यांच्यावरचे तसेच आणि त्यांच्या खालचे बी तसेच. असंच झालं ना. म्हणजे आपलं ते बाबा आणि लोकांचं ते कार्ट जरांगे पाटील तर संघर्ष योद्धेत. संपूर्ण मराठा समाज जर काही हे राजकारणी तुझ्यासारखे भुंकणारे कुत्रे, लालची कुत्रे सोडले तर पूर्ण समाज जरांगे पाटलांच्या सोबत आहे, कारण समाजाचं हित जरांगे पाटलांनी केलेलं आहे. मग चलत चलत पण बिनओळखीचा व्यक्तीसुद्धा जरांगे पाटलांसोबत फोटो काढून टाकतो आणि त्यानं जर सोशल मीडियावर फोटो टाकला आणि त्या व्यक्तीनं जर काही चुकीचं घडलं की लगेच जरांगे पाटलांना दोषी देती. अगं किती नासकेपणा, किती नासकेपणा. आपण बोलताना तरी आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण काय बोलतोय. कठीण आहे, खरंच कठीण आहे. सगळ्या दुनियेनं तुला ओळखून सोडलंय की तू किती नाल घोडी आहेस, नाल घोडी. सगळ्या दुनियेनं ओळखलंय आणि तुझं असं काम आहे, नाक कापलं तर नाही, छिद्र आहेत म्हणून मी घाण नाही बोलणार. तर बघा, तुम्हीच विचार करा ह्या गोष्टीवर. म्हणजे जेव्हा जेव्हा जरांगे पाटलांचा एखादा समर्थक कार्यकर्ता जर चुकीचा वागला तर ही बाई जरांगे पाटलांना शिव्या घालते. आत्ता रुपाली चाकणकर ज्यांच्या शिष्य आहेत, ज्यांना रुपाली चाकणकरनं काय गुरु मानलंय, तो गुरुचं बलात्कारी इतका खोटारडा निघलाय. आत्ता मात्र हिनं साईड घेऊन बोलते. विचार करा हिच्यावर नक्कीच.